ते घर बांधलं दुसऱ्यांनी, घर बांधलं साहेबांनी आणि वास्तुशांतीला कोणीतरी दुसरंच येऊन पूजा करून गेलं. सरकार सरकार अहो सरकार दोन्ही भांगार सरकारी. हा शेतकऱ्याला काय केलं त्यांनी सांगा ना. पण मी जलमल्यापासून काँग्रेसचा माणूस आहे. आता आहे काँग्रेसचा आहे, पुढे काँग्रेसचाच राहणार. जर एखादी व्यक्ती सलग आणि सतत 40 वर्ष सत्तेमध्ये राहू शकते तर मग ते जनतेने ठरवायचं की विकास झाला आहे किंवा नाही. एक गोड्याचा एक विकास आहे, एक इकडं येताळाचा विकास आहे, आमचा पोरगा गायकवाडाचा विकास आहे. त्याला विकास नाही या गावात. का बरं? बाळासाहेब थोरात हे फक्त संगमनेर तालुक्याचे नाही राज्याचे नेतृत्व करणारे आहे. तेव्हा जेल नाही हे 2024 मध्ये 23 तारखेला समजून. या 2.5 वर्षामध्ये गद्दारांनी सत्ता पलटी गेली. मग या 2.5 वर्षात त्यांनीच काम केलं असतं राहिलेलं काम. आता इलेक्शन आलं ना पुढं, मग उद्घाटन करायचे रस्त्याचे 5 वर्ष पाहायचं नाही कोणीच. आमच्या तालुक्यात काँग्रेसच वार आहे, काँग्रेसच वार आहे आमच्या तालुक्यात. दुसरं काही नाही, भाजप काहीच करू शकत नाही. भाजप हे कुणारे सरकार. बिलांना काही बिल माफ करायला काही तात्पुरती मतदानापुरती माफ करा. पैशाचा मारून द्यावं, 10 लाख रुपये देऊन द्या. शेतीमालाला भाव आहे का हे सांगा. जिसकी सोच, ज्याचा त्याचा विचार आहे नाही का. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय ज्वारी. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सध्या आहोत आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या सुद्धा संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आपण आहोत. या विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 40 वर्षांपासून संगमनेर म्हटलं की फक्त बाळासाहेब थोरात असंच राजकीय समीकरण समोर येतं. मात्र आता बाळासाहेब थोरात यांच्या विरोधामध्ये अमोल खताळ हे शिंदे गटाचे उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरले. आता ही लढत नेमकी कशी होणार, इथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत, तिथल्या समस्या काय आहेत, लोकांचा कौल कोणाला असेल, पाहूयात या मतदारसंघातून. चला, काय मग कोण होणार आमदार? आमदार होणार आता ती जनताच ठरवणार आहे ना आमदार. तुम्ही कोण आहे, जनता का कोण? मग जनता म्हणजे लोकमत कशाला म्हणते. अच्छा, काय मग तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे भाऊ, त्यांनी विकास ज्यांनी केला त्यांना मत देऊ आम्ही. कोणी केला विकास? विकास जे करतील त्यालाच मत देऊ ना. कोण कोण करते विकास मागच्या 40 वर्षांपासून? 40 वर्षापासून आता इकडे बाळासाहेब थोरात आहे, ते जलनायक म्हणते, इकडे विखे साहेब आहे, ते जलनायक म्हणते. आता जनता ठरवीन, आता जनता ठरवीन नाही. या आता 23 तारखेला जनता सांगल का जलनायक कोण आहे बा. विखे का थोरात हे सांगल ना 23 ला. आता तुम्ही सांगा की. मी एकटा सांगून काय करू. आता हे 23 तारखेला चित्र स्पष्ट होईल आणि तुम्हाला लगेच समजेल याच्यात का जलनायक खरा कोण आहे. कोण? थोरात? नाही हे सांगल ना 23 तारखेला. कोण? विखे? अहो पेट्या सांगतील मतदान त्यावेळेस 23 ला काय निकाल आहे ना, मग त्यावेळेसच होईल जलनायक. निकालातून कळेल होय. मग पाणी पोहोचलं का निळवंडेचं? कुठं? घरी, गावात, शेतात, रानात? आता ते चालू आहे पाटानी पाणी. तुमच्याकडे पोहोचलं का? आमच्याकडे पोहोचलेलंच आहे. पोहोचलंय मग. अच्छा, मग कोण आहे जलनायक? जलनायक ते ठरायचंय ना. इकडं हा लावितो वडगाव फाट्यावर पोस्टर, हा लावितो इकडं पोस्टर. तेव्हा जलनायक हे 2024 मध्ये 23 तारखेला समजून. अच्छा, कोणाकोणाचे पोस्टर लागले? आता इकडं बाळासाहेब थोरातांचे लागले, इकडं विखे साहेबांचे लागले. आणि मग आता त्यांच्यामध्ये ठरण जलनायक कोण येते, जनता दाखवून देईन. विकास झालाय का तालुक्याचा? तालुक्याचा विकास आहे ना. आमच्याकडे 7-8 विकास आहे इथं गावात. कुठले कुठले विकास आहेत? एक गोड्याचा एक विकास आहे, एक इकडं येताळाचा विकास आहे, आमचा पोरगा गायकवाडाचा विकास आहे. तेव्हा विकास नाही या गावात. विकास कामं कोणती आहेत? विकास कामही करतात किती काही. 7 विकास तर तुम्ही सांगितले. आता विकास कामाबद्दल बोलूया. हा बोला. विकास कामं कुठली कुठली आहेत? विकास कामं आता खासदार झाले म्हणजे मंडप द्यायचा, सभा मंडप आहे की नाही, आणि रस्ते देत्या. निवडणुका जवळ आल्या म्हणजे रस्त्यांना देत्या वर्गणी, बोर्ड पोस्टर उद्घाटन करायचं. का आता इलेक्शन आलं ना पुढं, मग उद्घाटन करायचे रस्त्याचे 5 वर्ष पाहायचं नाही कोणीच. अच्छा, असं होतच काय. बरं, 5 वर्ष कोणी पाहत नाही. पण आता शेवटचे 3 महिने 4 महिने राहिले का बा धडाधड कामही चालून सगळेच चालू. शेतीमालाला भाव नाही. 40 वर्ष असंच चाललंय? नाही साहेब काम करत्या, तसं नाही. साहेब काम करते नाही असं नाही.
पण मेन शेतकऱ्याचं काय? शेवटच्या 3 महिन्यात कोण येतं? कोण येतं म्हणजे सगळेच येत्या, इथं कोण येतं? सगळेच येते. कोण साहेब येतात का? साहेब येत्या, सगळे साहेब येत्या. पण शेवटच्या 3 महिन्यात येतात. नाही हा? लाडक्या बहिणीचं त्याचं ते सामूहिकच झालं नाही का? आले का पैसे घरी कोणला बायकोला? घेतच नाही इलेक्शनचे पैसे आणि काय त्याला. इलेक्शनचे पैसे मग लाडक्या बहिणीचे पैसे पोहोचले मग का? घेतच नाही ना ते इलेक्शनचे आधी पैसे. दिले ना म्हण, कोणी आधीच दिले नोव्हेंबरचे पैसे. नाही पैसे घ्यायचेच नाही, प्रकरणच करीत नाही. अजून एक सुद्धा योजना घेईल नाही मी. अच्छा हा. बर मला सांगा, लाडक्या बहिणीचे नाही आले, पीएम हा. किसानचे PM किसानचे येत्या, किती येतात? ते 2000 रुपये येत्या आणि याचे येत्या 2. कोण देते? कोण देत? कुणी आणली योजना? एक मोदी सरकार आणली ती PM याची केंद्राची, एक आता हे शिंदे साहेबांनी याची. बर आता चालू आहे त्यांचे. कुठलं सरकार चांगलं म्हणायचं, महायुती की महाविकास आघाडी? सरकार हा सरकार अहो सरकार दोन्ही भांगार सरकारी. हा शेतकऱ्याला काय केलं त्यांनी सांगा ना? पैसे दिले की? शेत पैशाचा मरून द्यावं, 10 लाख रुपये देऊन द्या. शेतीमालाला भाव आहे का हे सांगा? मस्त तरुण पोरांची सगळ्यांची इच्छा आहे. पहिल्यापासून आपण थोडा साहेबाचे कार्यकर्ते, त्याच्यानंतर पण आता शेवटी प्रत्येक परिवर्तन आम्हाला वाटतंय व्हावं काहीतरी. संगमनेर तालुक्याचा तरुण पिढीला कुठंतरी हक्क भेटावा. का तरुणांना हक्क भेटत नाही असं? नाही, हक्क भेटतोय आम्हाला, आतापर्यंत भेटला, पण थोडंफार आम्हाला वाटतंय आता नवीन काहीतरी व्हायला पाहिजे तरुण पिढीसाठी. इथे विमानतळ झाले, त्याचा काही फायदा होतोय का इथल्या आसपासच्या गावांना? काहीच नाही, आम्हाला त्याचा काहीच फायदा नाही. नाही फायदा झाला? नाही. आता ते सगळं काही बाहेरचे माणसं आहे तिथं कामाला आहे, तिथं आपले फक्त प्रॉपरचे काही माणसं तिथं टाकलेले. पाण्यावरून पण श्रेयवाद सुरू आहे. वाद चालू आहे, पण ते कोणी आणलं ते अजून आम्हाला आमच्यापर्यंत आलं नाही. पण आता त्याच्यावर नंतर आम्हाला एकदा पाणी आलं ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आम्हाला इथून मागे कुठंच पाणी नव्हतं. अख्या तळेगाव का आमचा तळेगाव गट होता ना, तो सगळा वंचित होता. आम्हाला प्यायला पाण्याला टँकर यायचे. आमच्या पिढीमध्ये आमच्या दात सगळ्यांचे म्हणजे पूर्वज होते, आम्हाला तोपर्यंत पाणी माहित नव्हतं. पण आमच्या काळामध्ये आता आम्हाला पाणी म्हणजे आता माझं रनिंग असेल 27 वर्षापैकी आम्हाला 3 वर्षापासून पाणी येऊ राहिलं. साधारण 2 वर्ष झाले असं. पाट्याला पाणी आल्यानंतर आम्हाला पाणी कळलं नेमकी पाणी काय राहतं म्हणून. कुठल्या सरकारच्या काळात हे झाले? आमच्या हिशोबात तर भाजप सरकारच्याच याच्यात झालेले. काँग्रेसचं सरकार पण होतं की पहिले 2.5 वर्ष, तेव्हा झालं नाही असं? पण आता आमच्या याच्यामध्ये नव्हतं ना त्या टायमाला, कारण आम्हाला पाणी आलं आम्ही त्यांना सांगू शकतो ना, कारण आम्हाला एवढे पैसे येऊ राहिले, पीक विमा येतोय किंवा आम्हाला आमच्या घरच्यांना पैसे येत आहे 1,500 रुपये. त्याच्यापेक्षा आपण सरकार होय, आम्हाला आमच्या संगमनेर तालुक्याचं नाही, पण मग काही केलं तर वर सरकार आमचं भक्कम आहे तिथं, कारण आपल्याला तिकून पैसा येतोय सगळा. त्याच्यामुळे आम्ही 100% आम्ही महायुतीलाच मतदान करणार. 40 वर्ष जो माणूस कायमस्वरूपी टिकून राहिलेला आहे, त्या माणसाला जमलं नाही असं कसं काय म्हणतंय? काहीतरी केलं म्हणूनच उभे ना ते. बिना केल्याचं कसं काय कोणी 35 वर्ष 40 वर्ष निवडून येऊ शकतो? आहे सगळ्यांकडे तो शब्द. आता प्रत्येकाचा तोंडपाठ झालाय, परिवर्तन पाहिजे पाहिजे. कारण काय परिवर्तनाला? कारण नाही ना. पाणी पोहोचलं नाही व्यवस्थित, उशिरा पोहोचलं, पहिले 2.5 वर्ष सरकार असून नाही पोहोचलं. कसं आहे, एक प्रतिनिधी राजकीय नेता आणि समाजामध्ये असलेले पुढारी हे यांच्या एकीनं काम होत असतं. फक्त बाळासाहेब थोरात यांनी मनात आणलं की निळवंडे धरणाचं पाणी या गावाला पोहोचवायचं, लगेच होत नसतं ते. त्याच्यासाठी त्याचा पाठपुरावा करावा लागतो प्रत्येक. हो मग लागणार 40 वर्ष असं कोण म्हणतं 40 वर्ष लागले? 40 वर्ष इथून आमदार राहिलेले थोरात साहेब. ते राहिले, ते सत्ता करताय 40 वर्ष तिथपर्यंत ठीक आहे, पण 40 वर्ष पाणी आणायला लागले असं कोण म्हणतं? पण 40 वर्ष जर समजा आपल्याला घरामध्ये एखादी गॅस पेटवण्यासाठी माचीसची गरज आहे, आपण लगेच जाऊन माचीस घेऊन येतो ना. का घेऊन येतो? आपल्याला गरज आहे. जर तुमच्या समाजाला गरज होती पाण्याची आधी, तर मग तुम्ही आधी अपील करणं गरजेचं होतं ना. फक्त आपण एकच म्हणतोय घरामध्ये थांबून किंवा गावातल्या चौकात चौपाटीवर बसून आम्हाला पाणी नाही, आम्हाला पाणी नाही. घरातली माचीस संपल्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन माचीस घेऊन येता, आणि मग पाणी पाहिजे तर त्याच्यासाठी काहीतरी आवाज उठवणं, काहीतरी बोलणं गरजेचं आहे ना. अचानक थोडी ना पाणी येणार आहे. कोणी आवाज उठवलं? कोणीच आवाज नाही उठवला. आता या 4 ते 5 वर्षामध्ये जेव्हा पब्लिक जागी झाली, रस्त्याचे आंदोलन केले तळेगावला, इकडे तिकडे,
त्याच्यानंतर परिवर्तन झालं. तुम्हाला माचीस लागली, तुम्ही घेऊन आले, तुमचं काम झालं. तसं तुम्ही आंदोलन केलं, पाणी आलं ना. तसं तुम्हाला ज्या गोष्टींची गरज होती, ज्या गोष्टींची अपेक्षा होती, प्रतिनिधींना कळत नव्हतं का पाणी नाही येते? मग आता तो प्रतिनिधींचा आणि तुमचा चर्चेचा विषय. मी माझं पर्सनल जे मत होतं, ओपिनियन होतं, ते तुम्हाला सांगितलं. मग इथल्या तरुणांना रोजगाराचं काय? कामधंदे, रोजगार, तरुण पिढी जी आहे ना, ती त्यांच्या बेसवर त्यांच्या पद्धतीने रोजगाराची निर्मिती करते. आणि उरलेले ज्यांच्या काही ओळखी वगैरे आहे ते त्यांच्या पद्धतीने जॉबला लागून घेतात, जिथं लागतील ते. आहेत का कामं आहेत का? नाही, आमचा परिसरच विकसित नसल्यामुळे कामाचं काही स्कोप नाहीच ना जास्त. का विकसित नाही मग परिसर? हाच तर मुद्दा आहे ना. नाही, माझं म्हणणं तेच आहे ना. परिसर का विकसित? आमचे वडील का म्हणतो आपण त्याला, जुनी पिढी जी आहे, वयस्कर माणसं जी आहे, त्याला कधी वाटलंच नाही ना आपला परिसर विकसित व्हावा म्हणून. तरुणांना वाटतंय का? हा, आता वाटतंय. बघू आता या विकासासाठी काय करायचं ते तरुण ठरवतील आता. अच्छा, तोच माझा मुद्दा आहे. जर का 40 वर्ष इथून बाळासाहेब थोरात आमदार राहिलेत तरी सुद्धा विकास झाला नाही असं म्हणताय तुम्ही. कसं असतं, सगळ्या गोष्टींचं एक बेसिक असतं. काय बरोबर बोलते का? या इकडे मग. अहो काय घाबरताय? या, बोलल्याशिवाय तुम्हाला तुमची नोकरी नाही मिळणार. या, आमचा चॅनल बघून तुम्हाला नोकरी तरी परत मिळेल तुमची गेलेली. बरं का, आपल्या संविधानाने काय सांगितलेलं आहे, आपण नेते आपल्यामधून निवडून देतो. निवडून दिल्यानंतर आपली जबाबदारी आहे त्यांच्याकडून काम करून घेण्याची. आपण त्यांना आपल्यासाठी नियुक्त केलेले काय म्हणू त्याला, कामगार नाही म्हणता येणार डायरेक्ट, प्रतिनिधी, पण आपण नियुक्त करून देतो. प्रतिनिधी कशासाठी करतो? आपण लोकशाहीमध्ये राहतो, या संविधानानुसार जगतो, संविधानानुसार आपला देश चालतो. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीच्या वेळेस सांगितलेलं होतं की हे प्रतिनिधी आपण आपल्या कल्याणासाठी ना आपलं राज्य नियोजितपणे चालण्यासाठी आपण निवडून पाठवतो. अगदी खरं, अगदी खरंय. पण नाही, पण तुमचं बरोबरच आहे, निवडून पाठवतो, प्रतिनिधींची आपण निवड करतो. पण 40 वर्ष जर आपण एकाच प्रतिनिधीला चर्चेचा विषय झाला, तो चर्चेचा विषय झाला. आणि सुद्धा आपण 40व्या वर्षी म्हणतोय की तालुक्याचा विकास झालेला नाहीये. 40व्या वर्षी आपण म्हणतोय की तालुक्याचा विकास नाही झालेला. त्याबद्दलच सांगतोय की आपण निवडून दिल्यानंतर, आपण आपल्याकडे कामाला एखादा व्यक्ती ठेवल्यानंतर आपलं काम आहे ना त्याच्याकडून काम करून घेणं आहे ना. एखादा ऑफिशियल स्टाफ असतो, त्याला ज्या वेळेस त्यांचा मालक कामावर ठेवतो मग तो त्यांच्याकडून काम करून घेतो ना. काम करून घेतो कोणाकडून? ज्यांना त्यांनी कामाला ठेवलं त्यांच्याकडून. तुम्ही 40 वर्ष त्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, मग तुमचं काम होतं त्यांच्याकडून काम करून घेणं. बरं, तुमचं काय म्हणणं आहे, नेमकं विकास झाला की नाही झालाय? ना, मी तिकडे लक्षच दिलं नाही कधी. आता तुम्ही बोलला संगमनेरचा विकास नाही झाला, विकसित नाहीये एवढा आमचा भाग. नाही ना, ते आमचे खेडेपाड्यांबद्दल बोललो मी. पण पूर्ण संगमनेर मतदारसंघाचा जर विचार केला, आता ते कसं आहे, डायरेक्ट ओपनली सांगण्याची गोष्ट नाही. ती प्रत्येकाला माहिती विकसित आहे किंवा नाही. पण जर एखादी व्यक्ती सलग आणि सतत 40 वर्ष सत्तेमध्ये राहू शकते, तर मग ते जनतेने ठरवायचं की विकास झाला आहे किंवा नाही. तुम्हाला काय वाटतंय कशाबद्दल? थोरात 40 वर्ष झाले निवडून येत आहेत, 40वं वर्ष आहे हे. त्यांचं म्हणणं विकास अजूनही झालेला नाहीये हवा तसा. नाही, विकास तर झालेलाच नाही. थोराताच्या काळातला तो विषयच नाही, म्हणजे जो विकास होणार होता तो झालेलाच नाही. 40 वर्षाचा हिशोब आमच्या आता मानानं झालेला नाही संगमनेर तालुक्याचा. त्याच्यापेक्षा आम्हाला या वर्षी तरी तरुण पिढीला एकच सांगू शकतं, फक्त या वर्षी परिवर्तन करत नाही. 2 शब्द बोला. काय म्हणतात? नाव? दबरेश शेख. अच्छा, कुठलं गाव तुमचं? तळेगाव दिघी. काय वातावरण आहे? विधानसभा लागली आहे, कोणाची चर्चा आहे? बाळासाहेब थोरात. थोरातांची चर्चा आहे. अमोल खताळ कसे उमेदवार आहेत? अमोल खताळ आम्ही पाहिलेच नाही अजून. पाहिले नाही का? बरं, पाहिलेच नाही, पहिल्यांदाच नाव ऐकलं त्यांचं. अच्छा, काय वार आहे मतदारसंघात? बाळासाहेब थोरात. कसा झालाय विकास? मागच्या 40 वर्षांपासून काय बदललंय? काय राहिलंय? काय राहिलं? पाणी नाही. अच्छा, तेवढंच बाकी काही नाही. काय पाण्याचा प्रश्न? काय पाणीच काय, पाणी आम्हाला शेतीच नाही, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. अच्छा, शेती नाही. तुम्हाला शेती आहे का? नाही. पाण्याचा प्रश्न म्हटला तुम्ही. पाणीच नाही गावात, वरचं शेतकऱ्यांना पाणी नाही, बाकी नाही काही. काय म्हणता?
पाणी नाही म्हणतायत गावात. पाणी आता निवंडेचं जे धरण झालंय आणि जे पाठ झालंय हे सगळे श्रेय आमचे जलनायक माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. पण 40 वर्ष का लागली? 40 वर्ष आता त्यांच्याकडे 12.5 वर्ष सत्ता होती, काही आमदारकी होती, सत्ता गेली मध्ये. या 2.5 वर्षामध्ये गद्दारांनी सत्ता पलटी गेली. मग या 2.5 वर्षात त्यांनीच काम केलं असं राहिलेलं काम. पहिल्या 2.5 वर्षात होती की सत्ता त्यांची? 2.5 वर्ष होती, मग त्यांनी पाठ पूर्ण केले ना. अच्छा, पाठ बी पूर्ण केले, राहिलेले काम पूर्ण केले. हे धरणाचं सगळं श्रेय त्यांनाच आहे. आणि राहिलेले जे काम आहे ते सुद्धा आमचे लाडके नेते बाळासाहेब थोरातच करणार आहे. आता बाळासाहेब थोरातांच्या विरोधात अमोल खताळ नावाचे उमेदवार आहेत. अमोल खताळ हा म्हणजे एक नवीन मुलगा आहे. असे 8 आमदार त्यांच्या विरोधात पडले, ते परत आले बी नाही भेटायला. जे याच्या अगोदर आहेर होता तो पडला, आला नाही. कुठे होते ते पडले, आले नाही. आणि मागचे 9 होते ते आले नाही, आणि हे बी येणार नाही परत. यांना विखेंचं पाठबळ आहे. विखेंचं पाठबळ असेल, विखेला त्यांच्याच मतदारसंघामध्ये अडचणी. गावचा विकास झालाय का व्यवस्थित? आमच्याकडं एक काळ असं होता की या गावात काही सुविधा नव्हत्या. आज हे पेठेचं गाव झालं. इथं साखर कारखानदारी, दूध संघ, सगळे इतर जे आहे या सगळ्या याच्यामुळेच आर्थिक वाढलं इकडं. आणि तळेगावची सुधारणा झालेलीच आहे. इथं त्यांनी 3 कोटी रुपयाचा दवाखाना सुद्धा इथं आणलाय. पण आता तुमचे थोरात साहेब संगमनेर शिर्डी विधानसभेतच जास्त दिसत आहेत. आता हे चालणारच आहे. मग राजकारण कशाला म्हणतात? त्यांनी इकडे यायचं नाही आणि तिकडे जायचं. ते नाही दिसत तिकडे आलेले. नाही, इकडे त्यांनी 4 सभा घेतल्या. इकडे फार मोठं तिन्ही सभेमध्ये वादंग तयार झालं. त्या वादंग नंतर परत पुन्हा ते त्यांच्या परत तिकडे जागी गेले. आणि मग आता इकडे साहेब जाणार तिकडे. शिर्डीमध्ये शिर्डी का बरं? बाळासाहेब थोरात हे फक्त संगमनेर तालुक्याचे राज्याचे नेतृत्व करणारे आहे. त्यामुळे मग त्यांना शिर्डी काय आणि अमरावती, अकोला, बाळापूर फिरणारच. आता विखे आणि थोरात हा वाद काय नवीन नाही. जुना वाद आहेच. वाद जुना आहे. त्यांनीच इकडे वाद करून दिला म्हणून तिकडे जायची वेळ आली. आता असं झालंय. कोणी वाद करून दिला? त्यांनीच इकडे येऊन वाद केले ना बरेचसे. 2-3 सभेमध्ये, भाषणामध्ये. काय काय कामं झाली गावात? झाले पाटाचं काम आलंय, पाणी आलंय, आलं होतं मध्ये. दुसरं काय? पाणी आहे का? निळवंडे धरणाचं पाणी येतंय? लागलं यायला. ती शिंदे गटाचा पण उमेदवार आहे. आपल्याला एवढं सांगताच नाही येणार बाई. कोण आहे बाकी उमेदवार फेमेल आपल्याला काय सांगतो? विखे आलते का सभा घ्यायला? काही सांगतो नाही माहिती. होय, आले असतील. चालूच आहे काम आहे. पडते काय ज्याचे काम करतं बाई. विखे आणि थोरात वाद माहिती असेल? माहिती ना. कसा आहे वाद? आहे का इकडे वाद? आता त्यांची आता जवळकडला मध्ये झाले, तांदळपाळामध्ये झाले त्यांची आता सभामध्ये वाद झाले त्यांच्या. आता आम्ही संगमनेरचे असल्यामुळे आम्ही आता साहेबांना मतदान करणार. साहेबांचे आता आमच्या घरातलेच माणसं आहेत, मतदान साहेबांना करणार. आरोग्य, शिक्षण, दवाखाना वगैरे या गोष्टी आहेत सगळं व्यवस्थित. कॉलेज बी सगळं व्यवस्थित. अच्छा, दूध प्लॅन्ट पण सगळं चालू व्यवस्थित. आम्हाला असं कळलं इकडची मुलं मुली शिर्डीमध्ये ह्याला जातात, कॉलेजला जातात, कामाला जातात. नाही, शिर्डीला थोडेफार जात असतील. आता ज्याला जॉब लागला ते जात असतील, कंपल्सरी नाही जातील. का गरज वाटते? तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात जायची का गरज वाटते? ज्याला जिथं जॉब भेटेल तिथे जाऊ शकतो ना. कॉलेजला नाही, शिर्डीला नाही कोणी जात कॉलेजला. इकडे लोणीमध्ये आता ती बस लोणीला थोडे जातात मुलं. आता बस ज्याने आता सुविधा जसं ऍडजस्ट होईल तसं जातात ते तिथं. मग संगमनेरला ज्यादा मुलं जातात बस. बाबा कुठले तुम्ही? संगमनेरचेच का? इथलेच का? का म्हणताय कुणाचं वार आहे इथं? कोणाचं वार आहे? आता कोणचं वार घ्यायचं? आता काय आमच्या तालुक्यात काँग्रेसच वार आहे. काँग्रेसच वार आहे आमच्या तालुक्यात. दुसरं काही नाही. भाजप काहीच करू शकत नाही. भाजप हे कुणारे सरकार आहे. का? त्यांनी माझ्यावर काँग्रेसच्या काळातलं 2-2.5 लाखाचं तळ म्हणजे काँग्रेसच्या काळातले सगळे खोटे तळ तयार करून बिलाचे फेल होऊन जायले. त्यामुळे मग यांनी कुणा धरूनच ते शेतकरी मेला ना. त्याचा कुणा त्यांनी उजरावला, पण मी मेलो ना 2-2.5 लाखाला. मग कुणारे नाही म्हणायचं तर कसं म्हणायचं? ते मोदी पैसे देतात. हा, मोदीनच बंद केली ती 2014ला तळ्यांची प्रकरण. 2014ला जिने काँग्रेसच्या काळामध्ये स्वतः तयार करून त्याचे बिल तयार पाठवल्यानंतर पैसे येत होते. सगळं तयार झालं, बिल तयार केले आणि भाजपचं सरकार आलं 14ला. हे म्हणे ते सगळे खोटे तयार करेली.
कॅन्सल करून टाकली. ते आता पीएम किसानचे पण काहीतरी पैसे मिळतात ना पीएम शेतकऱ्यांना. किसानला काय नादी लावले तिने? का पीएम बरं? किसान काय ते नाही, काय नाही नादी लावले. फक्त 2,000 रुपये घ्या, महिलांना 1500 घ्या, एक तात्पुरतं काहीतरी मतदानासाठी नादी लावली. पण महिला त्याच्यातही तुम्हाला सांगतो पीएम किसान मध्ये बी तिने तो एक पुन्हा दुसरा कुटुंबामध्ये दोघांना देतात. त्यात वीज बिल पण माफ केली ना. बिलांना काय बिल माफ करायला काय तात्पुरती मतदानापुरती माफ झाली. हे पुढच्या वर्षाला येणार आहे, नाही म्हणतात याच्या ना. डबल येणार आहे. नाही म्हणतात कायमस्वरूपी माफ हा केली. कायमस्वरूपी होत असत्या, कायमस्वरूपी मुळातही होऊ शकत नाही. पण मी जन्मल्यापासून काँग्रेसचा माणूस आता आहे, काँग्रेसचा आहे, पुढे काँग्रेसचाच राहणार. काय आता ते सांगता येणार नाही, पण इकडं साहेबांचा आवाज आहे. आवाज साहेबांचा आहे, थोरात साहेबांचा आवाज आहे. अच्छा. काय कधीपासून इथं आहे तुम्ही? पहिल्यापासून गावात? मी आता 1-2-4 वर्ष झालं संगमनेरलाच होतो, पण तसा कार्यकर्ता मी त्यांचाच आहे. काय काय विकास कामं झाली? चांगली कामं झाली. पाटा आला, मोठं जे आम्हाला मेन पाहिजे ते आलं. ते निळवंडे धरणाच्या पाण्याचा प्रश्न अजून पण तसाच आहे म्हणतात. काही नाही, काय पाणी पोहोचले, पण आता या चाऱ्या चुऱ्या निघणारच. लोक म्हणतात अजून पाणी नाही पोहोचलं. सारे येणार आहे ना, मग आता थोडा दम काढायला पाहिजे ना. पाट तर आता एवढं झालाय, सारे येणारच आहेत. संगमनेर तालुक्यात तरी परमनंट नामदार बाळासाहेब थोरात साहेब. बरं, पाण्याचा प्रश्न आहे म्हणतात तिथं. पाण्याचा प्रश्न आहे. नामदार साहेबांच्या माध्यमातूनच धरणाचं काम झालं. म्हणजे पहिल्यांदा पुनर्वसन, मग धरण. महाराष्ट्रात नाही, राज्यात नाही, तर देशात पहिला प्रकल्प असन. पहिल्यांदा पुनर्वसन, मग धरण. आणि त्याच्यानंतर कालवे पण तिन्हीच केले. फक्त त्यांच्या कुंडलीत असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्या कुंडलीत योग नव्हता. ते घर बांधलं दुसऱ्यांनी, घर बांधलं साहेबांनी, आणि वास्तुशांतीला कोणीतरी दुसरंच येऊन पूजा करून गेलं. कोण गेलं पूजा करून? दुसरं काय, आता तुम्हाला सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, संगमनेर तालुक्याला माहिती आहे कोण पूजा करून गेलं. कोण आता हे बोलण्यासारख्या गोष्ट नाहीये. मी तुम्हाला हिंट्स दिलाय कोण पूजा करून गेलं. इथं डायरेक्ट सांगा. आता गेले खाली प्रवरेचे लोक येऊन त्याचं पाणी सोडण्याचा कार्यक्रम तिने केला. पण ते पाणी नामदार साहेबांचं सरकारमध्ये असते, महाविकास आघाडीचं सरकार असतं, तर ते पाणी 1-1.5 वर्ष अगोदरच आलं असतं. हे पाणी पहिलं 2.5 वर्ष होतं की तुमचं सरकार? 2.5 वर्ष होतं. ते काम चालू होते कालव्याचे. कोरोनाच्या काळात साहेबांनी खूप सारं लक्ष दिलं या कालव्यांच्या कामासाठी. मग साहेब स्वतः फील्डवरती जाऊन, कोरोनाचा काळ असताना बी तुम्ही सोशल मीडियावरती बघत असाल, नामदार साहेबांच्या सोशल मीडिया हँडलवरती तिने स्वतःनी त्याचे फोटो शेअर केलेले की जाऊन कोरोनाच्या काळात जाऊन त्यांनी त्या कामाचा पाठपुरावा केला. आणि ते काम खऱ्या अर्थानं त्यांचंच खरं योगदान त्याच्यासाठी खूप सारं आहे. कन्या इथं प्रचार घेत आहेत आणि वडील तिकडे शिर्डीमध्ये साहेबांवरती महाराष्ट्राची जबाबदारी. साहेब सांगतात त्याप्रमाणे मी कनोली, कनकापूर शिर्डीमध्ये जास्त शिर्डीमध्ये दिसतात. म्हणल्यानंतर साहेबांना खऱ्या अर्थानं शिर्डीत परिवर्तन करायचंय. बरं, मग साहेब गेल्याशिवाय होणार नाही. साहेब गेल्याशिवाय म्हणजे आता दौरे, प्रचार, सभा, डोर टू डोर प्रचार करावा लागतो. स्वतःच्या मतदारसंघात साहेबांना प्रचार करायची गरज नाही. साहेबांच्या मतदारसंघात साहेबांना प्रचार करायची गरज नाही. शिर्डीमध्ये गरज आहे. शिर्डीमध्ये ऑब्विसली आता ते त्यांचं प्रस्त आहे शिर्डीत. एवढ्या दिवसापासून 7-8 टर्म ते पण आता मला तरी वाटतं की 8वी का 7वी टर्म ते पण विधानसभेत जाता येते. ते पण ज्येष्ठ नेते, आपण असं म्हणून चालणार नाही. तर आपण सकाळपासून संगमनेर विधानसभेमध्ये फिरलेलो आहोत. संगमनेर विधानसभेतल्या वेगवेगळ्या गावात जाऊन तिथल्या ग्राउंड झिरो वरती नेमकं काय सुरू आहे याचा आढावा सुद्धा घेतलेला आहे. आणि या आढाव्या अंती लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला परिवर्तनाची गरज आहे. काहींचं असं म्हणणं आहे की आम्ही पहिल्यापासून पंजाला मतदान करतोय, बाळासाहेब थोरातांना मतदान करतोय, याही वेळेस त्यांनाच मतदान करतो, असं दुहेरी मत इथे पाहायला मिळतंय. मात्र तुम्हाला काय वाटतंय, संगमनेरचा आमदार यावेळी नेमका कोण होईल? बाळासाहेब थोरातच पुन्हा निवडून येतील की यंदा परिवर्तन होऊ शकतं? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लढतींसाठी आमच्या विषयस्वरीला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.